अगदी विधान परिषदेची निवडणूक असेल आत्ता होणारी, त्याच्यामध्ये सुद्धा मतभेद चालू झालेले आहेत. मधल्या काळात काही मंत्र्यांचा भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये मंत्रिमंडळात म्हणजे त्यांचे काही मंत्री बदलायचे, काही मंत्र्यांना डच्चू द्यायचे, हे त्यांच्यामध्ये. तसं अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा तेच आहे. म्हणजे घटक पक्षामध्ये सुद्धा पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गटबाजी चालू झालेली आहे. फक्त कोण पुढं येत नाही आहे बोलायला, ही सत्य परिस्थिती आहे. चिडीचूप बसतात म्हणजे ते नाईलाज म्हणून गप बसतात. शेवटी अमित शहाच निर्णय करणार आणि काही ना काहीतरी उलतापालत ही राजकारणात 4 मे नंतर झाल्याशिवाय राहणार नाही आहे. अर्थातच अमित शहा काहीतरी निर्णय करतील अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत. तो निर्णय काय होईल? भारतीय जनता पक्षामध्येच काही बदल होतोय का? एकनाथ शिंदेना पुढे आणलं जातंय का? सुनेत्रा वहिनींना पुढे आणलं जातंय का? हे बघण्यासारखं राजकारण हे होणार आहे. कारण महाराष्ट्राकडे अमित शहांचं लक्ष आहे आणि ही उलथापालथ 4 मे नंतर आपल्याला बघायला मिळेल.